भंडारा जिल्ह्यातील सुलबंद खोऱ्यात भाजीपाला पिकासह विविध पिकं घेण्यात शेतकरी अग्रेसर आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पाथरी येथील ज्ञानेश्वर कापगते यांनी राजा राणी नरमादी वाणाची लागवड केली आहे। धान पिकात नरमादी ही संकल्पना आपल्याला नवीन वाटत असली तरीही कापगते हे मागील 3 वर्षापासून या वाणाची लागवड करत आहे। यात लागवड करताना 3 फूट मादी वाण व त्यामध्ये एक पट्टा नर वाणाचा अशी सलग लागवड केली असून फूल धारणेच्या वेळी बीज संक्रमण करण्याकरिता बांबूच्या सहाय्याने हलवून संक्रमण केले जाते आणि या उत्पादित धान्याची बीज प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांकडून चांगल्या दरात खरेदी केली जाते। यात एकरी 80 ते 90 हजार रुपयांचे उत्पादन होत आहे। त्यामुळे या शेतकऱ्याने पारंपरिक धान शेतीला नाविन्याची जोड देत फायद्याची शेती केली आहे। याची लागवड आहे राणीची 3 फूट आणि नराची आहे 1 फूट असा लांब पट्टा, म्हणजे त्याच्यामध्ये 9 खांबणे किंवा 10 खांबणे मादीचे आले पाहिजेत आणि 2 खांबणे फक्त नराचे पट्ट्यामध्ये आले पाहिजेत। हा धान 130 दिवसाचं धान आहे। 130 दिवसामध्ये याची लागवड करावी लागते 12व्या महिन्यामध्ये आणि 12व्या महिन्यामध्ये केल्यानंतर याला जेव्हा मग मेल फिमेल येते राजा राणी फुलरावर, तेव्हा मग हे राजा राणीवर असा हलवा लागते आणि हलवल्यानंतर तो संक्रमण होऊन सऱ्यान तो 15 ते 20 दिवसामध्ये परिपक्व बनते। याचा एकरी उत्पादन आहे 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी आणि याचं रेट आहे 7,000 रुपये क्विंटल आणि ह्या धानामध्ये एकरी आपल्याला 85 ते 90 हजार रुपये उत्पादन होतो। त्याच्यामुळे हा आपण लावतो आणि इतर धानापेक्षा त्याचा खर्चही आहे म्हणा जास्त, पण हा परवडतो।